समाजाची मानसिकता समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. हा गोदावरी कालव्यामध्ये ज्या देवाची, ज्या मूर्तीची आपण घरी असतेरी पूजा करतो, तिचं महत्त्व संपलं. ती तुटली, ती फुटली, ती काही झाली तर अशा प्रकारे गोदावरी कालव्यात आणून टाकायची. भंग झालं म्हणायचं, तिचं महात्म्य संपलं म्हणायचं. जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत देव आहे आणि आपण फेकून दिला की ते देवत्व संपलं. अशी समाजाची मानसिकता बदलणं अतिशय गरजेचं झालेलं आहे. कोण बदलणार ह्या मानसिकतेला, हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. कुठल्या देवाच्या मूर्तीला, कुठल्या देवाच्या कागदावरील देवाच्या पोस्टरला फाडलं तर त्याबाबत ह्या देशात वादंग उठतात आणि अशा प्रकारे कचऱ्यामध्ये देवाला फेकून देतात. हे बघितलं म्हणजे अतिशय वाईट वाटतं. कितीही माणसाची मानसिकता कधी बदलणार ही माणसं, हा प्रश्न पडला आहे. अतिशय वाईट परिस्थिती आहे. ज्या देवाला पुजतात, ज्या तुळशीला पुजतात, तुळशीचं वृंदावन घरासमोर आहे तोपर्यंत अतिशय पवित्र आहे आणि ते वृंदावन तुटलं, त्याला कॅनॉलमध्ये आणून टाकलं. ज्या देवाचे फुलाचे हार आहेत, फुलाच्या माळा आहेत, ते अशा प्रकारे कॅनॉलमध्ये आणून टाकतात आणि आपलं घरचं आरोग्य ठीक करण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपल्या ह्या करण्यामुळे नागरिकांचं, गावाचं, देशाचं आरोग्य खराब होत आहे. याचा विचार कोण करील, कधी करील, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. यासाठी समाजाने जागरूक व्हावं अशीच आमची प्रामाणिक अपेक्षा आहे. धन्यवाद.